सोनी हा चॅप्टर किती मोठा संपायचा नावाज घेत नाही, मला आत्ताच झोप आली. अरे आता तर फक्त 9च वाजले आणि झोप सुरू झाली. परीक्षा तोंडावर आली आहे. गपचित वाच, हा प्रश्न महत्वाचा आहे, पेपर येऊ शकतो. माहित आहे ग मला, पण घरात किती शांतता आहे. सर्व कीर्तनाला गेले, घरात आपण दोघीच आहोत. तेच तर चांगलं आहे, शांततेमध्येच अभ्यास होतो. चल, जास्त विचार करू नको, पुस्तकामध्ये लक्ष दे. हा प्रश्न महत्वाचा आहे, हा पेपर येऊ शकतो. सोनी, तुला आवाज आला का बाहेरून? काही काय प्राची, काय असणार, वारा असेल. तुझं लक्ष भटकवून देऊ नको. अगं वारा नाही, खिडकी बसून कोणतरी गेलं असं वाटतं. रात्रीची तुला अभ्यास करण्याची सवय नाही म्हणून तुझा भ्रम होत असेल. पाणी पी आणि वाचन करायला घे. एवढं रात्री कोण असेल? माहित नाही यावेळेस कोण आलं असेल. मला तुला भीती वाटू लागली होती. मला पण वाटते भीती. सोने, प्राची, दरवाजा उघडा, मी आहे बाहेर. सोनी, हे तर मामा वाटतंय. हा वाटतं काका आले. आपण काय ग, एवढा टाइम कावर लागला दरवाजा उघडायला? आम्ही अभ्यास करत होतो. पण घरात एवढी शांतता का आहे? बाकीचे सर्व कुठे गेले आहेत? बाकी सर्व कीर्तनाला गेले आहे, आम्ही दोघीच घरी आहोत. तुम्ही दोघे अभ्यास करताय का? तुमचे पेपर केव्हा आहेत? 2-3 दिवसानंतर चालू होतील. पेपरचा अभ्यास करायचा होता, त्याच्यामुळेच आम्ही कीर्तनाला गेलो नाही. ठीक आहे, चांगला अभ्यास करा, चांगले मार्क आले पाहिजेत. बापरे, कसला आवाज येतोय बाहेरून? यावेळेस कोण असेल? कोणातरी ओरडण्याचा आवाज आलाय. कोणीतरी रडतंय असं वाटतंय. चला पाहून येऊ, कोणी नेमकं रडू राहिलं बाहेर. बाई, कोण आहे तू? कुठून आली? का बरं रडू राहिली? पळा पळा, हे बाबू.
त्याला मोठं भूती रे बाबू बाबू तर प्राची धर लवकर मोठं भूत मी खिडकी उघडून बघतो गेलं का काय. नाही गेलं नाही ते इथंच आहे अजून. गेलं का हे आलंय ते इकडंच येऊ राहिलंय.